स्वामी तर स्वामी इथलं दर्शन झालेलं आहे, निघालेलं आहे बघा खाली आम्ही. आता इथं अजून एक ट्रॅकिंग करायचं म्हणते तर चला तर तिथंही जाऊया स्वामी. तिथला वटको नंतर नाही स्वामी खालगच्ची गटुरी सगळ्यात मोठं ट्रॅकिंग आहे ते. रिस्क भरपूर. अय्यप्पा आईला किंवा वाटतो व्हिडिओ पूर्ण व्ह्यूज दाखवायला पाहिजे स्वामी लोकांना. स्वामी शरणमयप्पा या स्वामी. तर अशा पद्धतीने खाली पेशा आहे. रिक्षा नाही रिस्क आहे. रिस्क बोलते रिक्षा आहे. देव रिस्कच्या जागी जाऊन बसलेला आहे. रिस्क घेतलं तर देव भेटणार, नाही तर नाही भेटणार. नरसिंह स्वामी जेलगड हा स्वामी येते रक्तकुंड आहे म्हण बघा. हिरण्यकशिपूला संपवल्यानंतर नरसिंह स्वामीने हात धुवून घेतला होता. त्याचं रक्त दिसतंय म्हणतात बघा. इथं जे लाल जे दिसतंय ते रक्त आहे म्हणतात, म्हणून याला रक्तकुंड असे नाव दिलेलं आहे. रक्तकुंडाचं दर्शन करून घेतलं असेल तर आपण पुढे जाऊया. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. पाणी एवढं साचलेलं आहे ना, पाय घसरण्याची शक्यता येतं. सावकाश चालावे स्वामींनी. चांगले शब्द बोललेले आहे स्वामींनी. पायातलं घालणार नाही म्हणते तर. देवाचं वर श्रद्धा असेल की आपण काही करू शकतो. 100% मनात श्रद्धा असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो. श्रद्धेला स्थान देवाच्या घरी आहे फक्त, दुसरीकडे कुठे नाही आहे. आता बघा सगळं शरीरातले रोग सगळे निवारण झालेले आहेत. आता दर्शन त्रास कमी झाला. पाऊस पडतोय. तुमचं काय म्हणणं आहे अय्यप्पा? बाहेर पडलेला आहे धबधब्यात ना, एकदम टॉप हिल्स. मित्रांनो आता ज्या ट्रॅकिंगला जाणार आहे ते ट्रॅकिंगला व्हिडिओ काढू शकणार आहे का नाही तेच कळले नाही मला. एवढा हार्ड आहे ना ट्रॅकिंग. एका हाताने दोरा पकडा लागेल तर दुसऱ्या हाताने कॅमेरा. बघूया काय होत आहे. चला आता ट्रॅकिंग जवळ आले, ट्रॅकिंगला सुरुवात करूया. नरसिंह स्वामी की जय. लक्ष्मी नरसिंह स्वामी की जय. स्टार्ट जर्नीला स्टार्ट. स्वामी लोक वरनं येत आहेत बघा. కన్నడ నా స్వామి? తెలుగు తెలుగు ఎలా ఉంది స్వామి? బాగానే ఉంది స్వామి. మాది మరాఠీ లాంగ్వేజ్ స్వామి. సోలాపూర్ మహారాష్ట్ర నుంచి వచ్చినాం. तर बघा अशा पद्धतीने लोक वर आहेत. अक्का अक्का म्हणत. स्वामी शरणमयप्पा. आपल्या आंध्रातले लोक भेटलेले आहेत. आम्हाला आनंद वाटला. स्वामी शरण स्वामी. स्वामी ఒక మినిట్. ఏ స్వామి ఇది ఒకటి పట్టుకో జర. స్వామి జర లుంగి కట్టుకోవాలి ఇక్కడ. అయ్యప్ప అయ్యప్ప हा एकदम हिल टॉप हिल्स वर आले बघा. स्वामी कसं वाटलं सांगा आमचं चढणं तुमचं असं वर. अयप्पा स्वामी मेल्लग राहिले मेल्लग.
स्वामी सोडा आहे बघो. हा चला सगळे स्वामी लोक बघा चालत येत आहेत अशा पद्धतीनं. खूप हार्ड आहे. सावकाश इकडं साईड साईड का बोल स्वामीला जरासं कष्ट आहे. बघा कसं चालत येत आहेत स्वामी लोक आमचे. 2 किलोमीटर आहे म्हणते तर. 2 किलोमीटर चाललंय की नाही आम्हाला स्वामी. 2 किलोमीटर आहे अप्पा. हा स्वामी 2 किलोमीटर నడవాలి ना. సరే స్వామి. స్వామి నిదానంగా ఎక్కులే ఇబ్బంది పడకులే. దేవునికి ఇట్లా పోతే ఎట్లారా? तर मित्रांनो एका हातात दोरा तर एका हातात कॅमेरा. फुल स्ट्रगल चालू आहे स्वामीचं. तर व्हिडिओ बघून सपोर्ट करा. व्हिडिओ स्किप करू नका. लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. शक्यतो सगळेजण येऊन दर्शन करावे आणि असं ट्रॅकिंग करावं अशी इच्छा आहे आमची. तर तुमची काय इच्छा आहे मनोगत व्यक्त करा कमेंटद्वारे. अय्यप्पा बघा अशा पद्धतीनं ट्रॅकिंग करायचं आहे. अय्या डेंजर आहे स्वामी. खतरनाक ट्रॅकिंग आहे बघा अशा पद्धतीनं. स्वामी शरणमयप्पा. चला वर जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया. स्वामी शरणमयप्पा. चला स्वामी. चला चला चालत राहा स्वामी. जय नरसिंह स्वामी की जय. जय. ये कौन सा संप्रदाय होता है जो ब्लैक क्लोथ होते हैं? ये स्वामी हरिहर पुत्र है ना अयप्पा स्वामी. हरिहर मतलब विष्णु और शंकर भगवान के पुत्र. अच्छा. तो कलयुग में ना कल्याणकारी के लिए बैठे हैं वो. केरला में मंदिर है और 1 बरस में सिर्फ 8 महीना मंदिर बंद रहता है. अच्छा. 4 महीना ओपन रहता है. तो ये ब्रह्मचर्य दीक्षा है. अच्छा. घर छोड़ना पड़ता है अपना. 41 डेज. नो फूड. मतलब बाहर का कुछ खा नहीं सकते पी नहीं सकते. खुद करके खाना पड़ेगा. 41 डेज ब्रह्मचर्य दीक्षा. उसके बाद शबरीमला जाएंगे दर्शन करेंगे. उसके बाद माला निकालेंगे. हाँ दीक्षा दीक्षा 41 days you will be in this dress. एक ऐसे ही कपड़े पहनते हैं. और ये जो कपड़े है ना शनि महाराज के है. तो शनि महाराज को उन्होंने शपथ दिया था कि जो भक्त लोग मेरे कपड़े पहनेंगे और दीक्षा करेंगे उनको कभी मत सताना. इसीलिए पहनते हैं. स्वामी शरणमयप्पा. हरिहर पुत्र अयप्पा स्वामी. विष्णु और शंकर भगवान के पुत्र है ये. तो उनके मिलन से हुआ था ये पुत्र. मोहिनी रूप धारण किया था ना विष्णु भगवान ने तब हुआ था ये. हरि बोल हरे कृष्ण. हरि बोल हरे कृष्ण. कहाँ से हो स्वामी आप? दुबई. ऐसे अच्छी बात है. इंडिया कौन सा गांव? दिल्ली. ओके. हाँ स्वामी. हाँ रावाले स्वामी अंदर मेरी के अय्यप्पा. स्वामी शरणमयप्पा. अय्यप्पा. ए स्वामी मेला स्वामी ఏమే
मग स्वामी थोडं स्ट्रगल जास्त केलेत बघा आमचे स्वामी. देव इथेच भेटला वाटतं त्यांना, इथेच बसलेले आहेत. नवरा भेटण्यासाठी एवढं स्ट्रगल करायला लागले. नाही भेटतंय त्यांना, चांगला नवरा भेटताय. देवाच्या चरणी आपला प्रार्थना आहे, चांगला नवरा मिळू दे, देवासारखं पाहू दे त्यांना. चला అయ్యప్పా దారం వస్తుంది. నేను టాప్ హిల్స్ లో ఉండాలి, ఇది మజా వస్తలేదు వెనక. లే ఆడ వాళ్ళతో ములాఖత్ తీసుకున్నా జరా, ఇచ్చిన వాళ్ళకి ములాఖత్. मित्रांनो पाहू शकता मिनिमम अर्धा किलोमीटर वर आलेलो आम्ही, तरीही एवढं वर जावं लागेल आम्हाला अजून. आमचे स्वामी लोक गेलेत बघा, दोघं तिघं वर. धड़कन रुक गया है, धक 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 कर रहा है. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्याला या ठिकाणी जायचं वर. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर चाललेला आहे. आम्ही चालून थकलेला, फार दमाला आहे बघा. हे आमचे कर्नाटकचे स्वामी भेटले तर मेंगलोरचे, त्यांच्याशी थोडं बोलून बरं वाटलं. त्यांचे मित्र बघा समोर. हे भरपूर स्ट्रगल आहे आता, पण स्ट्रगल केल्यावरच देव भेटतंय. स्ट्रगल शिवाय देव नाही आहे. घरात जप केलं तरच देव भेटते, तसं आहे. चालत केलं तरच वर दर्शन होणार. तर खाली उभारून नरसिंहस्वामी म्हटलं तर काय होणार नाही, वर यावंच लागेल. तेव्हाच स्तंभाचं मेन दर्शन होऊन जाईल तुमचं. जिथे स्तंभातून उद्भवलेले आहेत नरसिंहस्वामी, तर तिथलं दर्शन होऊन जाईल. चला जाऊया, दर्शन करूया. तर मित्रांनो पाहू शकता 1 किलोमीटर राहिलेलं आहे वर. तिकडे समोर जायचं आहे आपल्याला, समोर जायचं आहे. तिथं स्तंभातून उद्भवलेले आहेत नरसिंहस्वामी. 1 किलोमीटर राहिलेलं आहे अजून. लोक येत आहेत. मित्रांनो पाहू शकता असं दोरा चढून वर आलेला आहे. अजून वर जावंच लागेल जावं लागेल. असं वाटतंय स्वर्गात जातो आहे. साक्षात भेटायला खूप आनंद होत आहे. हे आनंद परत 184 परत मिळणार. त्यानंतर मिळणार नाही. खूप आनंद होते. आणि आनंदाच्या अश्रू येत आहेत. थांबवत आहे. चला तर जाऊया.
मित्रांनो जेवढं चालत वर येत आहे तेवढं वर अजून थोडं स्ट्रॉंगच होत आहे रस्ता. बघा हे कशा पद्धतीचा रस्ता आहे. असं वाटतंय की कुणीतरी येऊन फरशा रचून गेलेले आहेत त्या पद्धतीने रस्ता आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही असं दोरा बांधलेला आहे. दोरा पकडून भाविकांनी जावे. तोल जाऊन कोणी खाली पडता कामा नये त्यासाठी हे दोरा. या जाऊया वर. तर मित्रांनो फायनली जवळ आलेला आहे. फक्त 2च मिनटाचा रस्ता आहे. आपण जाणार वर आणि स्तंभाचं दर्शन करणार. ज्या स्तंभातून नरसिंहस्वामी उद्भवलेले आहेत. या जाऊया. नरसिंहस्वामी की जय. हो उग्र नरसिंहस्वामी నేను వస్తున్నా. हे उग्र नरसिंहस्वामी मी येतोय तुझ्या दर्शनाला. हा देवा. अशा प्रकारे टॉप हिल्सवर चाललेला आहे मी. अय्यप्पा. देवाची लीला अपरंपार आहे. देव रागाच्या भरात कुठं जाऊन बसेल आणि आपल्याला बोलून घेईल सांगता येत नाही. हे आमच्या पूर्वजन्मीचे पुण्य म्हणायचं की परत स्वामींनी आम्हाला इथं दर्शनाला बोलवलेलं आहे. नाहीतर एवढा वर होऊ शकत नाही. जवळजवळ 16 वर्ष झाले ड्रायव्हिंग करतो आहे मी. इथे आलेला आहे 16 वर्षात भरपूर वेळेला आहे, हिशोब नाही आहे. पण माझ्या लाईफमधला पहिली वेळा आहे इथं यायची. चालू 2025 आहे. 2010 ड्रायव्हिंग शिकलेला आहे मी. तर यायचं झालेलं नाही आहे कधी. 2010 ते 25 म्हणल्यावर जवळजवळ 15 वर्षाचा प्रवास बघा. त्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये इथं भरपूर वेळा येऊन गेलेला आहे. पण स्वामींच्या दर्शनासाठी यायला आज वेळ मिळाला. खूप धन्य आहे. खूप धन्य झालं माझं जीवनात. आणि तेही 41 दिवसाच्या ब्रह्मचर्याच्या सहवासात मला यायचं मिळालं. खूप बरं वाटतं मला. स्वामींची असंच कृपा असावी माझ्यावर. हा तुम्ही सगळे आशीर्वाद द्या. एवढ्या टॉपवर आलेला आहे आम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. तुम्ही सगळे व्हिडिओ पाहताय म्हणून आम्ही एवढा वर येऊन स्ट्रगल करून व्हिडिओ बनवत आहे. तर तुमची साथ अशीच पाहिजे. चांगले व्हिडिओ बनवत असंच तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. तर आलेला आहे टॉप हिल्सवर जिथे बसलेले आहेत माझे दैवत म्हणजेच सगळ्यांचे दैवत श्री विष्णू भगवानांचे अवतार नरसिंहस्वामी अवतार, उग्र नरसिंहस्वामी अवतार. जिथून ज्या स्तंभातून ते उद्भवलेले होते त्या स्तंभाजवळ आपण जाणार आहे. आता सगळ्यांनी दर्शन घ्यावे. पहिला इथं टॉप हिल्स दाखवतो तुम्हाला. पाहू शकता एकदम टॉप हिल्सवर आहे आम्ही. पूर्ण डोंगर आहे. हे गवत नाही आहे. चारी बाजूनी पूर्ण डोंगर आहे बघा. डोंगराच्या एकदम टोकावर आहे आम्ही. टॉप हिल्सवर आहे. परत कुठल्या जन्मात स्वामींचं दर्शन मिळणार हे माहीत नाही. ह्याच जन्मात दर्शन मिळालं हे आमचं भाग्य आहे. चला जाऊया. तुमचंही भाग्य उजळेल दर्शन करून. चला जाऊया दर्शनासाठी. हे बघा बहीण आमची बसली. सगळ्यात 1 नंबरला आलेली बहीण. हे आलेलं आहे स्वामी आमचं. स्वामी सगळ्यांना नम्र विनंती आहे. बोलता येत नाही, दम भरपूर आलेला आहे, काय वाटून घेऊ नका. नम्र विनंती आहे. स्वामींनी वर आल्यावर विचारलेलं आहे मला काय गिफ्ट देणार. तर यूट्यूबला सांगणं आहे माझं की माझ्या बहिणीसाठी काय तर गिफ्ट पाठवा, तिला गिफ्ट देणार. चला स्वामींचं दर्शन करायला जाऊया. ये स्वामी. हे जोर जोरात आपल्याला हे करायचं जल्लोष.
नरसिंह की उग्र नरसिंह स्वामी की नरसिंह स्वामी की उग्र नरसिंह स्वामी की उग्र नरसिंह स्वामी की अशा प्रकारे रस्ता आहे स्वामी इथं यायला. जरा इथनं जरी पाय घसरला तर माणसाचा तोल जाऊन खाली जाणार बघा. इथनं थोडं जरी पाय घसरला तर माणूस डायरेक्ट खाली जाणार. एवढं डेंजर रस्ता आहे इथं. थोडं इथं सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी आहे. व्हिडिओ बनवताना तुम्ही चांगला सावकाश या, कारण मी लक्ष दिलेलं आहे. माझ्या बहिणीने आवाज दिला स्वामी कुठं चालला म्हणून. नंतर लक्षात आलं की माझा इकडं उतार आहे. थोडं जरी तोल गेलं तरी संपलं म्हणायचं स्वामी शरणमयप्पा. इथंच आपल्या स्वर्गात जाणार, स्वाम शरणम होणार. चला स्तंभाजवळ जाऊया. इथेच वर स्तंभ आहे. पहिला स्वामींचं दर्शन घेऊया. उग्र नरसिंह स्वामी की उग्र नरसिंह स्वामी की चला स्तंभ दाखवतो मित्रांनो तुम्हाला. स्तंभाजवळ जात आहे आपण. एकदम टॉप हिल्स. अय्यप्पा इथे दर्शन झालंय स्वामींचं तुमचं. तर स्तंभाकडे जाऊया. मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं स्तंभ इथंच कुठेतरी आहे. हुडकूया चला आपण. इकडं बघा टॉप हिल्स आहे एकदम. एवढ्या उंचावर आलेला आहे ना आम्ही. फार उंचावर आलेला आहे. समोर बघू शकता डोंगराच्या त्या पलीकडे बघू शकता सेम असंच डोंगर आहे. चारी बाजूने डोंगर आहे, मध्ये स्तंभ आहे. तर स्तंभाच्या टोकावर आम्ही स्वामी शरणमयप्पा. अय्यप्पा एकदम टॉप हिल्स जवळ येत आहे. आबा अय्यप्पा कुठं आहे स्तंभ? माझ्या स्वामींचा स्तंभ कुठं आहे? उग्र नरसिंह स्वामी की जय. तर टॉप हिल्सला आपल्याला स्तंभापाशी जायचं असेल तर जावं लागेल. खूप रिस्की दिसायला लागलाय मला. तरी बघूया काय होतंय. अय्यप्पा तिथं जाण्याचं डेअरिंग कोणी करत नाही जास्त. अय्यप्पा तर मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही जिथं झेंडा लावलेला आहे तिथंच नरसिंहस्वामींचं उद्भवलेलं स्तंभाचं स्थान आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पादुका दिसत आहे तिथं समोर. तर पादुकांचं दर्शन करून घ्या.
रस्त्यात खूप बोलत होतो मित्रांनो, आता काय बोलणंच थांबलंय. दर्शन करून खूप बरं वाटायलंय. आता खाली जायची इच्छा आहे, बघू माझ्यासोबत कोण येतं का नाही. स्वामी इथला वटको नाग नंतर नाही. स्वामी घालगच्ची गट्टुरी अय्यप्पा उन्नड अय्यप्पा అయ్యా పున్న స్వామి अय्यप्पा. అక్కడ నుంచి దిగను తీస్తున్నావా ఇక్కడ కింద పట్టుకో व्हिडिओ. पूर्ण व्ह्यूज दाखवायला पाहिजे स्वामी लोकांना. स्वामी शरणमयप्पा. या स्वामी. तर अशा पद्धतीने खाली जायचं आहे स्वामी. जिथे मेन पादुका आहेत स्वामींचे, तर तिथे दर्शन देऊ घालणार आहे तुम्हाला सगळ्यांना. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. आमचं स्वामी उतरणार आहे आता. दोघंच जाणार आहे आम्ही दोघंच जाणार आहे, कुणी येणार नाही आहे. स्वामी शरणमयप्पा. बहिणीला नको बाजूला येडोने स्वामी वाला मुंगाटा बसवा. अय्यप्पा. इथे बघा, इथे बघा. तर अशा पद्धतीचं ट्रॅकिंग आहे. खाली जावं लागेल स्तंभाजवळ तर स्तंभाजवळ जाऊन दर्शन करावं लागेल. मी कॅमेरा पकडून व्हिडिओ काढू शकत नाही आहे. लास्टला एंड झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पहा. असेच तुमच्या स्वामीला आणि ड्रायव्हर भाऊला सपोर्ट करा. स्वामी शरणमयप्पा. पहा, जाऊया आपण खाली, दर्शन घेऊया स्तंभाचं आणि पादुकांचं. तर मित्रांनो तुम्ही एकदम आलेला आहे. स्वामींचं दर्शन झालेलं बघा. लक्ष्मण नरसिंह स्वामी की. स्वामींचं पादुकाचं दर्शन तुम्हाला देऊ घालणार. खूप आनंद वाटतंय, सांगण्यात इतका नाही आहे. पण इथं वर आलं तर थोडं रिस्कही आहे. तर वयस्कर लोक येऊ नये आणि लेडीजलाही चालता येणार नाही, एवढं डेंजर आहे झोन आहे. फक्त आले तर जेंट्स लोक येऊ शकतात. खूप बरं वाटतं एकदम टॉप हिल्सला आल्यानंतर. असं वाटतं की स्वर्गात येऊन बसलेलं आहे. हे स्वर्गातला अनुभव वेगळाच असतंय. आपण या जगातनं निघून जाणार ना, तेव्हा स्वर्ग कसं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला आत्ताची आठवण राहणार नाही. पण जिवंत राहिल्यानंतर स्वर्ग पाहायचे म्हटलं तर ते इथे यावं लागेल. जिवंतपणे स्वर्ग आहे या ठिकाण म्हटलं तर. इथनं खाली पाहाल तर काय दरी आहे पूर्ण. थोडा जरी तोल गेला तरी माणूस खाली जाऊ शकतो बघा. अरे इथनं डोंगर. चारी बाजूनी डोंगर आहे आणि मध्ये हा स्तंभ आहे. ह्या स्तंभातून उद्भवले होते नरसिंहस्वामी. ఈ స్తంభం నుంచి ఉద్భవించింది కదా స్వామి. ఇదే స్తంభం కదా. ఒక కథ ప్రకారం ఏంటంటే तर ह्या स्तंभातून नरसिंहस्वामी उद्भवलेले होते. दर्शन करून घ्या सगळ्यांनी. नरसिंहस्वामींचे पादुका आहे तिथं. पादुकाचे दर्शन करून घ्या. हे आमच्या हैदराबादचे स्वामी भेटलेत आम्हाला. खूप बरं वाटलं. स्वामी शरणमयप्पा. హైదరాబాద్లో ఉంటారు స్వామి. విజయవాడ కనకదుర్గమ్మ తల్లి అమ్మవారి మన భాగ్యం అనేది స్వామి. మనది ఏదో జన్మంది కదా, పుణ్యం ఇది. ఇక్కడ వచ్చినామంటే ఎన్నో మంది రావాలనుకుంటారు కానీ రాలేరు అక్కడదక్కడే. अय्यप्पा. तर मित्रांनो सांगायचं, कितीतरी लोक इथं टॉपपर्यंत येतात. ते समोर थांबलेत ना, तर तिथे टॉपपर्यंत येतात. पण इथंपर्यंत ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे त्या ठिकाणपर्यंत दर्शन करायला येऊ शकत नाही आहेत. जे येतात त्यांचे भाग्य उजळेलं असं आहे. खूप बरं वाटलं बघा इथं येऊन दर्शन करून.
स्वामी शरणमयप्पा. अजून एक स्वामी यायला बघा. कोण येत नाही असं वाटलं होतं, पण ह्यांचं भाग्य उजळलं म्हणायचं. कुठं आहे दिशी नाही गे. स्वामी यायला लागले तर आपल्याला वेट करावं लागेल त्यांच्यासाठी. व्हिडिओ एंड करा म्हणलं होतं, स्वामी आले बघा. हरे ओम नमो वासुदेवाय. हरे परमात्मने. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो नमः. नमो नमः. साक्षात्कరించిన सत्यस्वरूपुडा. नरसिंहस्वामींचे पादुका आहे तिथं. पादुकाचे दर्शन करून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने खाली उतरावं लागतं बघा. खाली उतरून आता रिटर्न जावं लागेल आम्हाला. नरसिंहस्वामी की जय. पुन्हा कधी दर्शन देणार काय माहीत नाही. అంటే మరి గుంజుతుండు. बाय 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 बाय. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट. स्वामी का फुल सपोर्ट. 100,000 सबस्क्रायबर्स पाहिजे. स्वामी शरणमयप्पा. 100,000 सबस्क्रायबर्स पाहिजे. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आउटरो. पाल पाल ना जन्मम धन्यమైంది అయ్యప్ప. ఇడికొచ్చా मला फर्स्ट टाइम వచ్చిన. जन्म धन्य झालेले आहे दर्शन करून. खूप बरं वाटत आहे. रिटर्न जर्नी चालू झालेलं आहे आमचं. खोकला भरपूर लागलेला आहे. इथं पाणी नाही आहे, अन्न नाही, काहीच नाही. 8 तासाचा प्रवास. अन्न नाही, पाणी नाही. 12 वाजलेले आहे. 4 तासाच्या प्रवासात एवढं हे घडलेलं आहे. आता पुढचा प्रवास 4 तासाचा आहे परत आम्हाला. परत 4 तास असंच खाली रिटर्न जावं लागेल आम्हाला. टाइम 12 वाजलेले आहेत. 4 वाजेपर्यंत खाली जाणार आम्ही आता. एका तासात खाली जाणार म्हणून सांगतात सगळेजण. कॉन्फिडन्स फुल आहे सध्या सगळ्यांकडे. चार्जिंग झालेलं आहे फुल. नरसिंह स्वामींनी फुल पॉवर दिलेला आहे. आता त्या पॉवरने आम्ही खाली जाणार आहे फास्ट एकदम. हे मी स्किप या स्वामी. तर हे आमच्या आंध्राचे स्वामी भेटलेत आम्हाला. कुठलं गाव स्वामी तुमचं? इधर से आंध्रा. येवर स्वामी मी ते अल्लागड्डाचे. तर अल्लागड्डापासून 25 किलोमीटरवर हे अहोबिलम नरसिंहस्वामी टेम्पल आहे. तर त्या गावचे आम्हाला भेटलेत. आनंद वाटला. स्वामी शरणम. स्वामी शरणम. स्वामी शरणम. काय दिगी का. चला बघू पटापटा. थांबायचं नाही अजिबात आता. फुल स्पीड पडायचं आता. ఏ స్వామి అప్పుడు ఎట్లా పోయినా ఇంచెల్ని నడుచుకుంటా. ఈయన చూడలే గుంత గట్ల చక్కగా పోయినా నడుచుకుంటా. ఎవరు వస్తారు? हा मावाले. तर स्वामी परतीच्या प्रवासामध्ये 1 किलोमीटर चालत आलेलं आहे बघा. अजून एवढा खाली जायचं आहे डाऊनला पूर्ण. अजून 4.5 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. स्वामी लोक येत आहेत आमच्या मागं बघा.
बघा स्वामी लोक सावकार या सावकाश या स्ट्रगल इन लाईफ. चला लवकर स्वामी फास्ट या. फक्त व्हायरल होईपर्यंत दम आहे आपला. एकदा यूट्यूब व्हायरल झालं की संपला. स्वामी शरणम आहे. ये म्हणतो स्वामी हे कावाला जप स्वामी शरणम. स्वामी मित्रांनो परत त्याच मंदिराजवळ आलेला आहे कारण रस्त्यात कुठं पाणीच भेटत नाही. इथं परत पाणी प्यायला आलं बघा. फक्त पाणी पिलं तरी परमानंद मिळण्यासारखं झाला इथं. आनंद म्हणण्यापेक्षा परमानंद. बघा अशा प्रकारे पाणी काढत आहे. ह्यामध्ये स्पेअर करून ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या भाविक लोकांना पाणी पाजत आहे स्वामी. खूप चांगलं काम करत आहे स्वामी. इंकोंचे पॉईंट यप्पा. शरणम स्वामी शरणम. स्वामी लय थकलेत आमचे. खाली जाणार आहे आम्ही आता. हा आजच्या ब्लॉग मध्ये एकदम जबरदस्त झालंय. जीवनातलं एक हेच आहे वेगळं विलक्षण क्षण. ते सांगण्यात का नाही. तुम्ही आला तर तुम्हाला खूप बरं वाटेल. या आणि विजिट द्या हेच सांगणं आहे. स्वामी शरणमयप्पा. त्या प्रवासामध्ये खाली थांबलेलो होतो जरा तर थोडंसं पाणी दिसलं बघा. इथं पाणी दिसल्यावर थांबलेलं आहे. पाण्यात पाय ठेवलो फक्त बघा काय जादू झालेला बघू शकता तुम्ही. ही सगळ्यात मोठी जादू झालेली आहे माझ्या पायावर. चारी बाजूनी पकडलेत बघा. असं वाटतंय की पायाला मसाज करायला लागलेत ते. खूप बरं वाटलं. कसं वाटलं कमेंट करून सांगा स्वामी. शरणम मित्रांनो आमचे लातूरकर भेटलेत बघा इथं. खूप बरं वाटलं आंध्र प्रदेशमध्ये लातूरकरांना बघून. आनंदी वाटलं आणि त्यांच्याशी 2 शब्द बोलल्यावर खूप मनाला प्रसन्न वाटलं बघा. मलाही फार आनंद झाला आपल्याला भेटल्यामुळं. चला भेटू परत. स्वामी शरणमयप्पा. भेटू. हाँ स्वामी आटे आटे మీరు వెళ్తున్నారు అది అదే అదే व्हिडिओ छान केलं नाही बघा. का सही झेंडा तर स्वामी एवढ्या वर जाऊन आलेला आहे आम्हाला विश्वास पटत नाहीये. व्हिडिओ तुम्हाला पटत असेल तर कमेंट करून सांगा. खूप बरं वाटलं एकदम. अक्का अक्का ग्रेट अक्का टाईल ಕೊಟ್ರಂದ रे. देवाची कृपा तेवढ्या वर जाऊन आलेला आहे आम्ही. अक्काच स्नेहा गेला टाइम सॅल्यूट ಕೊಟ್ಟೆम. आम्ही प्रवासामध्ये मित्रांनो खाली येत आहे आम्ही. आता जाऊन गाडी चालवणार. गाडी चालवून पुढच्या गावाला जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केल्याशिवाय कळणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलं आहे मी. तर कमेंट जरूर करा आणि लाईक करा शेअर करा की सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे. शक्यतो मी पोहोचवण्यापेक्षा तुमच्या हातात आहे की सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचायचा. तर व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्यापेक्षा जास्त मला आनंद होईल आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आनंद होईल. सगळेजण बघून व्हिडिओ इथं येण्याचा आनंद घेतील आणि हे जे विष्णूंचं अवतार जे आहे अंबामधलं उद्भवलेलं त्याचं दर्शनही सगळ्यांना घेता येईल. तर जेणेकरून सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा हेच सांगणं आहे. स्वामी शरणमयप्पा. तर मित्रांनो व्हिडिओ एंड करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केला तरच आम्हाला कळणार की तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही. आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना या मंदिराबद्दल माहिती व्हावे ही सगळ्यांकडे विनंती आहे. नम्र विनंती आहे आग्रहाची. तर असेच ब्लॉग बघा आणि सपोर्ट करा. स्वामी शरणमयप्पा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. स्वामी शरणम. Yeah.